हॅलो, नमस्कार. माझा आवाज येतोय? हॅलो, माझा आवाज येतोय? मुरली सर, नमस्कार. नमस्कार सर, माझा आवाज येतोय का? हॅलो. ओके ओके, ठीक आहे सर. नमस्कार, माझं नाव स्मिता शिपूरकर. मी एज्युकेशनल आणि करिअर काउन्सिलर आहे आणि सर्टिफाईड आहे NCERTची. आज मला ह्या पेजवर मुरली बेडगे या सरांनी आमंत्रित केलं. त्यांचे मी प्रथम सर्वतः आभार मानते. आणि हा लाईव्ह कार्यक्रम आपण पहिल्याच वेळी करत आहे. तसेच शिवाजी बेडगे म्हणून आहे त्यांच्या टीममधले, त्यांचेही मी आभार मानते. तसेच त्यांच्या पूर्ण टीमचे आभार मानते. आणि आज आपला जो विषय आहे त्या विषयाला मी सुरुवात करते. तत्पूर्वी आपण खूप जण माझे बहुतेक प्रोग्राम ऐकलेले असतील आणि ह्या प्रोग्राममध्ये आपण आजचा विषय जो घेणार आहोत तो आजचा विषय आहे 10वी नंतरचं करिअर कसे निवडावे आणि ज्यामध्ये पालकांचा सहभाग आणि सहकार्य कसे असावे. एकंदरीत आपल्याला 1ली ते 10वी पर्यंत मुलगा ह्या एकाच शाळेतून 10वी पर्यंत गेलेला असतो आणि तो जाताना त्याचे आई वडील जे असतात ते पहिलं जे चाइल्ड असतं, पहिलं जे मूल असतं ते ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थमध्ये जाईपर्यंत त्यांना अतिशय ते काळजी घेतात आपल्या मुलाची. त्याला शाळेत सोडायला जातात, त्याला प्रत्येक वेळेला त्याच्या अभ्यासामध्ये सहभागी होतात. पण जसजसं मूल मोठं होतं तसतसं ते 5वीला गेले त्याच्याकडे पुस्तकाचे ओझे तयार होते किंवा निर्माण होते आणि अनेक पुस्तकं त्याला असतात. पहिलीला एकच पुस्तक असतं किंवा 2च पुस्तकं असतात. तर दुसरी, तिसरी, चौथीला एक पुस्तक वाढत जातं आणि ते पुस्तक वाढल्यामुळे त्याच्या अभ्यासातला जो गोडवा आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. काही मुलं असतात की गिफ्टेड चाइल्ड असतात, त्यांचा अभ्यासातला गोडवा तसाच राहतो. पण तो काही मुलांचा 5वी, 6वी, 7वी, 8वी पर्यंत अभ्यासातला गोडवा कमी होतो. 1ली, 2रीला खूप छान आणि आता का नाही मिळवत आहे तो मार्क. मग पालक ज्यावेळी हा विचार करतात त्यावेळी हळूहळू पालकांना असं वाटतं की तो एवढा. मग पहिला गोष्ट आपला जो विषय आहे की करिअर म्हणजे काय, तर पहिली गोष्ट करिअर म्हणजे आपण काय म्हणतो. तर करिअर म्हणजे काय जणांच्या अशा गोष्टी असतात की करिअर म्हणजे फक्त पैसा मिळवणं, त्या करिअरमध्ये फेमस होणं आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल होणं म्हणजे करिअर झालं. काय जणांचं असं आहे की भरपूर पैसा मिळाला की माझं करिअर झालं. पण एकंदरीत च्या अर्थामध्ये आपण करिअर म्हटल्यानंतर पैसा तर मिळतोच आपल्याला, पण आपल्याला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. मानसिक जे समाधान असतं, कामाचं केलेलं समाधान, ते काही आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळी आपल्याला करिअरचं एक मॅजिक फ्रेमवर्क आहे. आता मॅजिक फ्रेमवर्क म्हणजे काय, तर पहिली गोष्ट मुलाचा इंटरेस्ट कुठे जातो. आता ॲप्टिट्यूड टेस्टिंग हे एक असतं, म्हणजे अभियोग्यता कसोटी, अभिरुची कसोटी आणि मुलांच्या ज्या क्षमता आहेत ह्या क्षमता मोजमाप केल्या जातात. आणि कल चाचणी म्हणा, ॲप्टिट्यूड टेस्टिंग म्हणा असं घेतो. ज्यावेळी करिअर मॅजिक फ्रेमवर्क असतं त्यावेळी त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतं, केपेबिलिटी असते आणि अपॉर्च्युनिटी असते. आता इंटरेस्ट म्हटल्यावर त्या मुलाला
कशामध्ये आवड आहे, काय करण्यामध्ये आवड आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये केपेबिलिटी आहे का, त्याच्यामध्ये असलेल्या क्षमता आहे का, आणि ह्या ज्या क्षमता आहेत ह्या क्षमता त्याच्या करिअरला योग्य आहेत का, त्याच्या आवडीनुसार अपॉर्च्युनिटी, त्याला कुठल्या संधी मिळतात ह्यामध्ये हेही बघितलं जातं. नमस्कार अर्पिता डोईफोडे मॅडम, थँक्यू, आभारी आहे तुमची. त्यानंतर डिफरंट, आता आपल्याला इथे बघायचं आहे की करिअर म्हटल्यानंतर एक नॅशनल व्होकेशनल गायडन्स असोसिएशन यांनी एक डेफिनेशन केलेली आहे. ती त्यांची डेफिनेशन अशी आहे की ही करिअर ही एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे, आणि ह्या प्रक्रियेमध्ये आपण ज्यावेळी मुलाला त्या प्रोसेसमध्ये जायचं असतं त्यावेळी तो एकटाच असतो आणि तिथे अभ्यास करताना त्याला जे काही प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम त्याला स्वतःला सॉल्व करायचे असतात. हां, एक प्रश्न आलेला आहे, 10वी नंतर मुलांचे सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स, इंजिनिअरिंग कसे निवडावे. ओके सर, लगेच सांगते मी. थँक्यू तुमच्या प्रश्नाबद्दल, मी लगेच सांगते. आता एकदा का मुलगा 10वी झाल्यानंतर त्या मुलाला किती टक्के फील्ड अवलंबून असतं, आणि पुढचं फील्ड म्हणजेच काय, तर एकतर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण साधारणतः आम्ही 9वी, 10वी, 11वी आणि 12वी हे 4 वर्ष फार महत्त्वाची समजतो. कारण 1ली ते 8वी पर्यंत मुलगा आपल्या आवडीनुसार त्याला जबरदस्ती कधी कधी केली जाते एखाद्या विषयामध्ये. पण काही वेळा असं होतं की मुलांनी कॉमर्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं हे मुलांनाच कळत नाही. अशा वेळी पालक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात. पण पालक ज्यावेळी विचारतात त्यावेळी ते असं म्हणतात की जर एखाद्या मुलाला 90पेक्षा जर जास्त मार्क मिळाले, 90 अँड अबव, तर नॅचरली ते पालक, ती मुलगी सायन्स फील्ड निवडते. त्याच्यापेक्षा कमी मार्क मिळाले तर कॉमर्स फील्ड निवडतात, म्हणजे 60 ते 70च्या दरम्यान. आणि 50, 55, 45 असं जर मार्क मिळाले किंवा 50च्या वर मार्क मिळाले तर ते आर्ट्स फील्ड निवडतात. इथे मला सांगावंसं वाटतं की कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स हे त्या फील्डवर योग्यच आहेत. कारण आर्ट्सचा संबंध हा नेहमी भाषेशी येतो, सायन्सचा संबंध हा नेहमी सायन्स आणि मॅथ्सशी येतो, आणि कॉमर्सचा संबंध हा नेहमी कॅल्क्युलेशन करण्यासाठी येतो. आता त्या मुलांचा पहिला ज्यावेळी ते फील्ड निवडतात त्यावेळी त्यांचा इंटरेस्ट बघावा लागतो. त्यांनी जर इंटरेस्ट बघितला, त्याला इंटरेस्ट कशात आहे, त्याचे इंटरेस्ट बघण्यासाठी त्याची ॲप्टिट्यूड टेस्टिंग घेतली जाते. जर ॲप्टिट्यूड टेस्टिंगमध्ये त्याचा इंटरेस्ट आला, त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट आहेत. एक ॲडजस्टमेंट इन्व्हेंटरी आहे आणि एक 5 फील्ड इंटरेस्ट इन्व्हेंटरी आहे. या 5 फील्ड इंटरेस्टच्या आधारावर त्याला काउन्सिलिंग करून त्याला त्या क्षेत्रात आम्ही पाठवतो. आणि जर इंटरेस्ट नसेलच तर तो मुलगा त्या क्षेत्रात जातो, पण पुढे 11वी 12वीला त्याला इतके कमी मार्क मिळतात कारण त्या क्षेत्रात गेल्यानंतर, कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर त्या मुलांना त्या पुस्तकामध्ये काय आहे, एक 11वीला 12वीला टेक्स्टबुकमध्ये काय आहे, कशाच्या बेसवर टेक्स्टबुक आहे याची थोडीशी नॉलेज त्या मुलांना पाहिजे असतं. पण ते नॉलेज काही त्यांना कळत नाही किंवा मिळत नाही, प्रॉपर मार्गदर्शन तिथे मिळत नसल्यामुळे आपण 11वी 12वीला गेल्यानंतर जो मुलगा सायन्सला जाणार आहे तो मुलगा सायन्स फील्ड हे निवडतो. पण 11वी 12वीला त्याला त्याच्या गोष्ट म्हणजे कसं की त्याच्या कल कुठे आहे, त्याचा ॲप्टिट्यूड कुठे आहे ही माहिती नसल्यामुळे तो 11वी 12वीला त्याला अतिशय कमी मार्क मिळतात. आणि कमी मार्क मिळाल्यानंतर पालक पण नाराज होतात. साहजिकच त्यांचं नाराज होणं योग्यच आहे.
एक प्रश्न आलेला आहे, सायन्स आणि आर्ट्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग सोडून दुसरे करिअर निवडणे हेच पालकांना माहीत नसेल तर काय करावे? खरं म्हणजे पालक काही प्रोग्राम्स अरेंज करतात शाळा सुद्धा, आणि पालकांना खरं म्हणजे त्यांनी विचारायला पाहिजे. ॲक्च्युली पालकांना काही काही गोष्टी माहीत नसतात काय, आणि त्या माहीत करून घेण्यासाठी त्यांनी निदान कमीत कमी समुपदेशकाकडे ॲप्रोच व्हायला पाहिजे. आणि हे जर ॲप्रोच झाले ते तर त्यांना त्या विषयामधली माहिती मिळेल, म्हणजे त्यांना त्यांच्या मुलाला मध्ये असलेल्या क्षमता. आता इथे क्षमता म्हटल्यावर काही क्षमता ह्या जन्मजातच असतात आणि काही क्षमता ह्या नंतर क्रिएट होतात. आता तुम्हाला इथे मी एक एक्झाम्पल सांगेन. एखाद्या मुलाला जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्याच्याकडे पहिले इंजिनिअरिंगसाठी लागणारं गणित जे आहे त्याची क्षमता असणं फार महत्त्वाचं आहे. जर क्षमता नसेल तर पुढे काय होतं, तो मुलगा आई वडील किंवा त्याला मार्क चांगले मिळाले असतात, 90% मिळाले असतात, त्यामुळे तो मुलगा त्याच्यात जातो खरा, पण पुढे गेल्यानंतर 11वी 12वीला जे गणित असतं त्याच्यात मार्क कमी मिळाल्यामुळे त्याला ज्या CET एक्झाम्स असतात, उदाहरणार्थ इंजिनिअरिंगला JEE आहे आणि नंतर ॲडव्हान्स एक्झाम आहे, आणि मेडिकलला नीट एक्झाम आहे, आणि ही नीट एक्झाम नीट म्हणजे तुम्हाला मेडिकल फील्डला जायचं असेल तर नीट आहे, सेंट्रलाइज ॲडमिशन आहे, आणि इंजिनिअरिंगला JEE आहे. आता तुम्ही ऐकलंच असाल, हे कोविडचं सगळं चालू असल्यामुळे शाळेच्या एक्झाम्स, परीक्षा या सगळ्या ज्या आहेत या पुढे ढकललेल्या आहेत, किंबहुना कॅन्सल काही केलेल्या आहेत. शालेय स्तरावर असलेल्या परीक्षा कॅन्सल केलेल्या आहेत, आणि आता आपण रिझल्टची वाट बघत आहे. इथे मला एक नमूद करावं असं मुद्दाम वाटेल की ज्यावेळी आपण एक कल चाचणी म्हणून घेतो, एक 16 लाख विद्यार्थ्यांची SSC बोर्ड कल चाचणी घेते, त्या कल चाचणीमध्ये विद्यार्थ्याच्या असलेला कल आणि त्याच्याकडे असलेली ॲप्टिट्यूड म्हणजे अभियोग्यता ही त्याला समजते. आणि हा एक स्तुत उपक्रम बोर्डाने सुरू केलेला आहे, आणि त्यावरून त्या मुलाला कुठल्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यानंतर त्याचं काउन्सिलिंग होतं. काउन्सिलिंग करण्यासाठी इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही काउन्सिलर्स आहेत की त्यांना ही जबाबदारी त्यांना दिलेली आहे, आणि त्या जबाबदारीमुळे ते हे सगळं काम करतात. आणि त्यामुळे जर एखाद्या मुलाला जर मार्क कमी पडले 11वी 12वीला मॅथ्समध्ये, तर ज्यावेळी तो ॲडमिशन घेतो इंजिनिअरिंग फील्डला, त्यावेळी त्याला मॅथ्सचा विषय खूप कठीण जातो, किंबहुना त्याला खूप तयारी करावी लागते. आता हे जर अगोदरपासून जर माहीत असेल, अगोदरपासून म्हणजे ज्यावेळी आपण 10वीला ॲडमिशन घेतो त्यावेळी जर माहिती असेल, तर त्या मुलाला त्याची कल काय आहे आणि तो कुठल्या फील्डमध्ये योग्य आहे तिथेच त्याची साईड आपण आपोआपच त्याला सांगितल्यानंतर तो कदाचित ती साईड चेंज करून म्हणजे सायन्स साईडला न जाता कॉमर्स साईडला जाईल, कारण त्याच्यामध्ये त्याची आवड असते, त्याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट असतो. एक प्रश्न आलेला आहे, 10वी आणि 12वीला मार्क कमी पडले म्हणून पालक नाराज होण्याची कारणं. आता साहजिक आहे ना, आपलं नेहमी आपल्या मुला कधी कधी काय होतं की पालक आपल्या वेळेला म्हणजे त्यांच्या वेळेला त्यांना काही कारणाने ते अभ्यास करू शकले नाही, किंवा परिस्थिती गरीब आहे, किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, असे काही असल्यामुळे पालक तसं सांगतात. पण मुलगा पण कोणी म्हणजे तो विद्यार्थी पण असं करतो की माझ्या आई वडिलांना नाराज न करता मला खरं म्हणजे ते करायला पाहिजे म्हणून तो, कारण त्यावेळी ते त्यांचं वय असतं हे टीनेज असतं,
त्यांना स्वतःलाच काय माहीत नसतं. असं वाटतं की माझ्या मुलाला खूप माहिती आहे, कारण त्यांच्याबरोबर असणारे पियर्स म्हणजे जी त्याचे मित्रमंडळी असतात तीही त्यांच्याबरोबर असतात. आणि त्यामुळे जर माझा मित्र एखाद्या फील्डमध्ये जात असेल तर मीही त्याच फील्डमध्ये जावं, कारण त्यांच्याकडे कमीत कमी शाळेमध्ये ही सगळी मुलं जवळजवळ 15 वर्ष एकत्र असतात आणि अचानक मैत्री सोडणं किंवा अचानक एकदम दूर जाणं, वेगवेगळ्या ठिकाणी जाणं हे घेऊ शकत नाही. आणि म्हणून माझा मित्र जिथे जातो तिथेच मी जातो असं. आता आपल्याला 3 गोष्टी आहेत की ज्यावेळी आपल्याला करिअर निवडायचं आहे त्यावेळी आपल्याला 3 गोष्टी, एक मार्क किती मिळतात आपल्याला त्याच्यावर अवलंबून असतं, दुसरं मित्र कुठे जातात त्याच्यावर अवलंबून, आणि तिसरं पालकांना तसं बघितलं तर त्यांच्या वेळी त्यांनी केलेली जे काही डिग्री असेल ती डिग्री आणि ती प्रोसिजर आता ह्या क्षणाला किंवा ह्या वेळेला तशीच असेल असं नाही. त्याच्यामध्ये भरपूर बदल झालेला आहे, शिक्षण पद्धतीमध्ये बदल झालेला आहे. आणि त्यामुळे काय होतं की पालकांना असं वाटतं की नाही माझा मुलगा हे करू शकेल, आणि म्हणून पालक कधी मुलगा जे सांगेल त्याच्या मानाने जावं लागतं. पण त्यांना एकच त्यांचं म्हणणं असतं की बाबा मी जर मला आमच्या मते म्हणजे माझ्या मते तर मला असं वाटतं की ज्या मुलाला 90% मार्क मिळालेले आहेत, माझ्याकडे अशा खूप केसेस आलेल्या आहेत की गेल्या वर्षी पण एका विद्यार्थिनीला 90% मार्क मिळाले होते, 92%, पण सगळे घरातले तिच्या सांगत होते की तू सायन्स घे म्हणून. पण ज्यावेळी काउन्सिलिंग केलं त्यावेळी असं कळलं की त्या मुलीला सायन्समध्ये इंटरेस्टच नाही आहे. तिला ना डॉक्टर व्हायचं होतं, ना इंजिनियर व्हायचं होतं, ना सायन्स फील्डमध्ये जायचं होतं. इथे मला एक सांगावंसं नक्की वाटेल की ज्यावेळी मुलं 10वीला जातात त्यावेळी 10वीला आपण एक 10वी म्हटल्यानंतर 9वी 10वी 11वी 12वी 10वी म्हटल्यानंतर एकाच गोष्टीचं म्हणजे एखादा विषय आहे, गणित घेतला तरी गणिताचं आपण रिपिटेशन करतो. एखाद्या गोष्टीचा सतत अभ्यास केल्याने ती गोष्ट आपल्यामध्ये पक्की बसते. आणि त्यामुळे ती मुलगी जी आहे किंवा त्यांना चांगले मार्क मिळतात. एक तर त्या चांगल्या मेहनती असतात, त्यांना चांगले मार्क मिळतात, पण शेवटी इंटरेस्ट नसल्यामुळे ते त्या फील्डला जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून जर काउन्सिलिंग केलं तर ह्या काउन्सिलिंगमधून आपल्याला मुलांची अभियोग्यता कळते, आवड कळते, कोणत्या विषयात हा मुलगा वीक आहे हे जर 10वीला समजलं आणि त्याला तसं जर सांगितलं तर तो मुलगा त्या ठिकाणी त्याला प्रत्येक गोष्टी सोल्युशन आहे. त्या ठिकाणी त्याला असं सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये तुला खूप मेहनत करायची आहे, तुला खूप एफर्ट्स घ्यायचे आहेत, तर त्या मुलाला अगोदर समजल्यामुळे तो मुलगा ते एफर्ट्स घेण्यासाठी अतिशय तयार असतो. कारण आपण कुठल्यामध्ये वीक आहोत आणि कुठल्या विषयामध्ये चांगले आहोत हे त्याला नक्की समजतं. आणि त्यामुळे त्याच्या पालकांबरोबर आपलं काउन्सिलिंग होतं. दुसरी गोष्ट म्हणजे हे करताना आपल्याला त्याचे इमोशनल फिलिंग्स कळतात. तो मुलगा भावनिक आहे का? जर भावनिक असेल, मी इथे थोडंसं तुम्हाला एक्झाम्पल सांगते. जर तो मुलगा भावनिक असेल तर आणि हुशार आहे, खूप हुशार आहे, भावनिक आहे, तर हॉस्टेलवर राहू शकत नाही. तो मुलगा सांगेन, इथे बोलतात मुलं, पण प्रत्यक्षात ज्यावेळी त्यांना राहण्याची वेळ येते त्यावेळी त्यांचं आणि त्यामुळे म्हणजेच प्रत्येक गोष्ट आपण जे करतो त्याला फार महत्त्व आहे. आणि काउन्सिलिंगमध्ये जर भावनिक मुलगा असेल तर तो भावनिक मुलगा हा तिथे जास्त काळ राहू शकत नाही, तो हॉस्टेलवर राहू शकत नाही, कारण त्याच्याकडे घरामध्ये इतकं त्याला छानपैकी प्रेमाचं वातावरण असतं आणि पुढे तो आई वडिलांना सोडून जाऊ शकत नाही किंवा आई वडीलही त्याला सोडून जाऊ शकत नाही. खूप वेळा असं होतं की मुलं असं म्हणतात की
नाही नाही, मी आत्ता जाईन, आता मी तिथे करेन, पण ज्यावेळी जाण्याची वेळ होते त्यावेळी आई वडिलांमध्ये दोघांपैकी एक तरी जण असं असतं की ते आपल्या मुलाला पाठवत नाहीत. इथे एक प्रश्न आलेला आहे, एक मिनिट हां. जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, पण नोकऱ्या जरी गेलेल्या आहेत तरी तुम्ही नर्वस होऊ नका, असं मी पहिलं गोष्ट सांगेन. कारण जरी नोकऱ्या गेल्या तरी पण नोकऱ्या पुन्हा तयार होत आहेत, नव्याने निर्माण होत आहेत. आणि निर्माण झालेल्या आता हा जो लॉकडाऊन आहे याच्यामुळे खूप जणांचे हाल झालेले आहेत, मी मान्य करते. पण तरीही एखादं छोटं काम मिळालं, मी तर असं सांगेन की एखादं पहिलं छोटं काम मिळालं तर आपण कुठल्याही कामाला कधी नाही म्हणू नये. कारण त्याच्यावरनं आपल्याला ती संधी मिळते आणि संधी मिळाल्यानंतर आपण त्याच्यात पारंगत होतो. त्या संधीमध्ये एखादं साधं जरी काम असेल तरी ते आपण स्वीकारायला, पहिल्याच वेळेला ते काम स्वीकारायचं. त्याच्यामध्ये संधी मिळाल्यानंतर त्या संधीमध्ये वेगवेगळ्या वाटा असतात पुढे जाण्याच्या. आपल्याला वेगवेगळे नवीन लोकांशी ओळख होते आणि जर अशा लोकांशी ओळख झाली तर आपलं नक्कीच, जर तुमच्याकडे एफर्ट्स असतील, मेहनत घेण्याची ताकद असेल तर नक्कीच कोणीही मुलगा, कोणीही म्हणजे कोणीही विद्यार्थी हा त्या पोस्टवर चांगलाच असतो. आणि त्यामुळे इथे जो प्रश्न आलेला आहे की मुलाची नोकरी गेली तर मुलांनी काय करावं, तर मी तर सांगेन की अजिबात काळजी करू नका. नोकरी आता गेलेली आहे, ह्याच्यापेक्षाही तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. कारण तुमच्याकडे एफर्ट्स आहेत, तुम्ही अगोदर नोकरी केलेली आहे, तुमच्याकडे अनुभव आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या वेळेला पुढे नोकरी नक्की मिळेल, एवढं मी नक्की तुम्हाला सांगू इच्छिते. पुढे मला तर असं सांगायचं आहे की ज्या वेळी मुलं मुलगा जातो म्हणजे 9वी-10वी म्हणजे माध्यमिक शिक्षण, तर ज्यावेळी तो मुलगा जातो त्यावेळी माध्यमिकला जाताना मुलांना 9वी, 10वी, 11वी, 12वी ही आमच्या फार महत्त्वाची वर्ष आहेत. कारण 10वी हा बेस असतो. कशाचा बेस असतो? 11वी आणि 12वीचा बेस असतो. आणि हल्ली सगळी जी करिअर आहे ती 12वी नंतर आहे. 12वीच्या नंतर ही सगळी करिअर सुरू होतात. आणि त्यामुळे मुलाला 12वीपर्यंत तर शिक्षण घ्यावंच लागतं. इथे अपवाद आहे की 10वी नंतर काही ठिकाणी पुन्हा, कारण एखाद्या मुलाला जर टेक्निकलमध्ये इंटरेस्ट असतं. आता इंटरेस्ट कसा शोधून काढायचा, पालक जे ऐकतायत त्यांना मी मुद्दाम सांगेन की ज्यावेळी मुलगा लहान असतानाच घरामध्ये एखादी वस्तू तुटली फुटली तर तो जोडतो किंवा तोडतो. ज्यावेळी तो जोडत असेल त्यावेळी त्याच्याकडे काहीतरी कौशल्य आहे असं आपण समजायचं. कारण कधी कधी दुसरं काहीतरी ड्रॉइंगची कामं करतात आणि असं आपला म्हणजे फावला वेळ जो आहे तो फावला वेळ ह्या सगळ्यामध्ये घालवतात. आणि त्यावरून आपल्यालाही समजतं की आपण म्हणजे तो मुलाचं कशामध्ये इंटरेस्ट आहे, त्याचं कौशल्य किती आहे. आणि हे जर कौशल्य चांगलं असेल तर नक्की तो मुलगा त्या टेक्निकल फील्डमध्ये जाऊ शकतो. दुसरी माझी सांगावीशी वाटते की ज्यावेळी मुलगा 10वीला जातो त्यावेळी त्याला आयदर 70-80 मार्क मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या मुलाला ॲडमिशन प्रोसिजर करायचे. त्याच्या मुलाला सांगण्यापेक्षा त्याच्या पालकांना सांगायला पाहिजे. मला इथे सांगावं असं वाटतं की ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घेता त्यावेळी ॲडमिशन घेताना 2 फॉर्म असतात, फॉर्म ए आणि फॉर्म बी. फॉर्म ए हा भरलेला असतो कारण तो नाव कोड नंबर वगैरे सगळं येतं. पण फॉर्म बी म्हणजे तुमचा ऑप्शन फॉर्म असतो, प्रेफरन्स फॉर्म असतो. जर तुम्ही प्रेफरन्स फॉर्म प्रॉपर भरला तर तुम्हाला जे कॉलेज लागतं नंतर ते प्रॉपर लागतं. मला इथे पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की जर
10वी म्हणजे एकंदरीत 90पर्यंत मार्क मिळाले असतील आणि त्या मुलाला तर त्यांनी डिग्री कॉलेजला जर ॲडमिशन घेतलं तर खूप चांगलं होतं. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की डिग्री कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर त्या मुलाला समजा 11वी म्हणजे पालकांचं असं मत असतं की 11वी 12वीला जर माझ्या मुलाला कमी मार्क मिळाले तर, पण कमी मार्क मिळायच्या आतच जर त्याला त्याच्याबद्दल जर सोल्युशन का सांगितलं की तुला कमी मार्क का मिळत आहेत, एक सोल्युशन आपण 10वीला सांगतो आणि हे जर त्याला कळलं तर तो नक्कीच त्याला पूर्वकल्पना 11वी 12वीला असलेल्या विषयांची असते आणि तो मेहनत करतो आणि तो त्यामध्ये सक्सेसफुल होतो कारण त्याला अगोदरपासून हे माहिती असतं. शिवाय जर एखादा मुलगा 70 आणि 80 म्हणजे ज्या मुलाचं कॅल्क्युलेशन पॉवर जास्त असते, जास्त म्हणजे स्ट्रॉंग असते, पहिल्यापासून त्याला गणिताची आवड आहे, पहिल्यापासून तो सारखं कॅल्क्युलेशन करतोय, पहिल्यापासून तो गणितातली कोडी सोडवतो, हे जसं आपल्या मगाशी जसं मी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या बाबतीत सांगितलं तसं एखाद्या कोड्या सोडवत असेल, एखादं गणितामधलं कॅल्क्युलेशन करत असेल तर नक्कीच तो मुलगा कॉमर्सचा आहे. मग इथे कॉमर्सच्या मुलाचं आपण ॲप्टिट्यूड कशी ओळखायची, तर तो ट्रेडिंगमध्ये चांगला पारंगत होईल आणि त्याला बँकेचे जॉब चांगले मिळतील जर त्याचं कॅल्क्युलेशन होतं. आता इथे पुन्हा पूर्वीच्या काळी पालक ज्यावेळी होते म्हणजे त्यावेळी त्यांना एकंदरीत अगोदर एकच BCom होतं आणि आता असं झालेलं आहे की BCom 3 प्रकारचं झालेलं आहे. म्हणजे काय, तर एक प्लेन BCom आहे, दुसरं टॅक्सेशन आणि दुसरं आहे ते ऑडिटिंग अँड अकाउंटिंग अँड ऑडिटिंग असं आहे. म्हणजे आपल्याला जर पहिलं पालकांनी हे बघायला पाहिजे की ज्यावेळी मी ॲडमिशन घेतोय त्यावेळी ते कॉलेज ॲफिलेटेड आहे का, त्या कॉलेजचं रजिस्ट्रेशन नंबर आहे का. जर रजिस्ट्रेशन नंबर असेल, ॲफिलेशन असेल तर ॲडमिशन घेणं योग्य आहे. पण काही कॉलेज अशी आहेत की त्या कॉलेजना रजिस्ट्रेशन नंबर नसतो. आता सगळीच अशी नाही, म्हणजे मी पालकांना एक सुचवते की ज्यावेळी तुम्ही कुठे ॲडमिशन घ्याल तर ॲडमिशन घेताना ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, म्हणून मी केवळ हे सांगत आहे. आणि त्यानंतर त्या मुलाला चांगल्या प्रकारे जर इंटरेस्ट असेल तर तो त्या क्षेत्रामध्ये पुढे चांगला करतो. मग पुढे MBA होईल, म्हणजे पुढे शिक्षण म्हणजे त्या क्षेत्रातून जर अजून काही कशामध्ये तरी इंटरेस्ट असेल, समजा आता आपण मार्कांवर येऊया. मार्क जर मिळाल्यानंतर मित्रमंडळी क्षेत्रामध्ये डिझायर म्हणजे कसं आहे की मला त्या क्षेत्रामध्ये काम करायचंच आहे. एखादा कोर्स करायचा असेल तर त्याला त्या तज्ञ म्हणजे ज्यांनी ऑलरेडी हे केलेलं आहे त्याच्याकडे जर त्याला नेलं आणि त्याच्याकडनं जर त्या कोर्सची थोडी माहिती मिळवली, पालकांनाही मी विनंती करते की बाबा आता डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा अजून तुम्हाला एक डाटा ॲनालिस्ट, आता डाटा ॲनालिस्ट हा कोर्स खूप चांगला आहे आणि खूप तसा बघितला तर कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आणि तसा बघितला तर मुलांना असंही सांगू शकतो पण की कठीण आहे कोर्स. पण कठीण म्हणजे घाबरून न जाता त्यांना ते सावध करतोय की बाबा ह्याच्यात जातोयस ना तर ह्याच्यात जाताना ह्या पायऱ्या येतील आणि ह्या पायऱ्यांमध्ये तुला सक्सेस व्हायचं आहे. म्हणजे त्याला आपण जर पूर्वकल्पना दिली तर पूर्वकल्पना दिल्यानंतर त्या मुलाची मनाची तयारी होते आणि तो मुलगा नक्कीच त्याच्यामध्ये पारंगत होतो, म्हणजे चांगलाच. मला एक तुम्हाला असं सांगायचं आहे की ड्रीम, हॉबी, जॉब आणि करिअर याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. करिअर म्हटल्यानंतर आपल्याकडे तिन्ही गोष्टी आहेत, ऑपॉर्च्युनिटी पण भरपूर असतात आणि तो हॅप्पी लाईफ जगू शकतो. पण जॉब म्हटल्यानंतर
आपल्याला एखादा जॉब लागल्यावर आपल्याकडे केपेबिलिटी असते, आपल्याला अपॉर्च्युनिटी पण चांगली मिळून जाते, पण त्यामध्ये कधी कधी इंटरेस्ट नसतो. आता फॉर एक्झाम्पल मी सांगायचं झालं तर असे कित्येक विद्यार्थी आहेत माझ्याकडे आलेले की त्यांनी त्यांचं करिअर हे वेगळ्या फील्डमध्ये केलेलं आहे आणि ते जॉब वेगळ्या फील्डमध्ये करतायत. असं का? तर असू शकतात, इंटरेस्ट आहे, ॲटिट्यूड माहिती नसल्यामुळे केवळ ती मुलं या मार्गाला वेळ. आता जी मुलं हुशार असतात ती नापास होत नाहीत कधी, किंवा ती चांगली स्मूथली जातात, पण ज्यावेळी त्यांना आवड निर्माण झाल्यानंतर ही आवड मुलंच निर्माण एकंदरीत म्हणजेच ती मुलं करिअरच्या बाबतीत अतिशय अनभिज्ञ असतात. सायन्स हे निवडताना इथे पहिली गोष्ट 12वी पर्यंत मुलं ज्यावेळी जातात त्यावेळी 2 वर्षामध्ये त्यांच्यामध्ये खूप बदल होतो. आता बदल म्हणजे काय, तर ती मुलं ज्यावेळी कॉलेजला जातात त्यावेळी शाळा सुटलेली असते आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांचे मित्रमंडळी ही वेगळ्याच शाळेतून आलेली मुलं असतात. आणि त्यावेळी जरा पालकांना मी सांगेन की त्यांचे मित्र कोण कोण आहेत, मैत्रिणी कोण कोण आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. हे जर चौकशी तुम्ही केली तर आपल्याला अतिशय उपयोगी पडते. मित्रमंडळींची चौकशी म्हणजे साधारणतः बर्थडे पार्ट्या करतात किंवा ते कुठेतरी मॉलमध्ये फिरायला जातात, त्यावेळी बाबा कोणाचं बरोबर जातो, कोण आहे तुझा मित्र, त्याला घरी घेऊन ये, त्या मैत्रिणीला घरी घेऊन ये, असं जर मुलांना आपण छानपैकी छान शब्दात जर सांगितलं तर मुलं ऐकतात चांगली, आणि ते चांगली ऐकल्या आपण पालकांसाठी मी सांगेन की पालक हे 3 प्रकारचे असतात. एक तर जे पालक जे आहेत हे पालक हुकुमशाही पालकत्व आहे. 3 प्रकारचं पालकत्व कुठलं, तर एक हुकुमशाही पालकत्व आहे, एक आहे ती परमिसिव्ह पालकत्व म्हणजे त्यांना परमिशन देतात प्रत्येक गोष्टीला, आणि दुसरं आहे ते अधिकृत पालकत्व. आता अधिकृत पालकत्व म्हणजे सगळं छान चाललेलं आहे, मुलगा माझा ऐकतोय, माझं सगळं चांगलं आहे. मुलगा जर ऐकत असेल तर मुलगा म्हणजे घरातलं वातावरण छान असतं, एकदम हॅप्पी असतं, एकत्र सगळे. पण इथे ह्या पालकत्वामुळे मी जसं बोलेन तसंच वागायचं, असेही काही काही असतात. कधी कधी घरामध्ये जे आई वडील म्हणजे त्या मुलाचे जे आई वडील असतात त्यांच्यामध्ये सुद्धा कधी कधी मतभेद होऊ शकतात, आणि या मतभेदाचा परिणाम कुठेतरी आपल्या मुलांवर होतो. आणि जर मतभेदाचा परिणाम मुलांवर होत असेल तर मुलंही तिथे चान्स घेतात. ज्या घरात वातावरण खूप चांगलं आहे, एकंदरीत चांगलं म्हणजे काय, तर तिथे आई वडील चांगल्या प्रकारे बोलतात, प्रकारे खोटं बोलणं किंवा मुलं कुठेतरी वाईट मार्गाला जाणं हे कधी घडत नाही. पण जिथे संभाषण होत नाही, आजकाल संवाद फार कमी होतात कारण मोबाईल्स आलेले आहे. नंतर आपण कोणाला ऐकून घेत नाही. ॲक्टिव्ह लिसनिंग हे एक स्किल्ड आहे, आणि हे ॲक्टिव्ह लिसनिंग जे आहे हे ॲक्टिव्ह लिसनिंग फार महत्त्वाचं असतं. जर तुम्ही मुलांचं ऐकलंच नाही तर मुलं त्यांचे विचार कुठे व्यक्त करणार, मुलं कोणाशी बोलणार. पहिलं त्यांचं मी तर पालकांना इथे सांगेन की पालकांनो जरा मुलांचं ऐका. मुलं आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत, आमच्यापेक्षाही हुशार आहेत, कारण आताच्या मुलांना खूप नॉलेज आहे, त्यांना ते नवीन नवीन गोष्टी शिकतायत, तर त्या गोष्टींमध्ये असायला पाहिजे की
मुलाला असं वाटलं पाहिजे की माझे आई बाबा हे माझ्यासाठीच आहेत आणि माझ्या अभ्यासामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि असं जर असेल तर त्या मुलांना अतिशय आनंद होतो. आणि जर बाहेर कमी की तो घरात म्हणजे त्याला घरची ओढ जास्त असते. आता इथे अजून एक मला मुद्दाम सांगावं असं वाटेल की ज्या ज्या वेळेला मुलगा हा विषयाची निवड करतो दहावीला जे 2 फॉर्म भरतो, प्रेफरन्स फॉर्म भरतो, जवळचं कॉलेज आपण सिलेक्ट करतो का, तर आपला मुलाचा वेळ वाचायला पाहिजे. आणि हे जे आपण करतो त्यामुळे त्या मुलाला जे कॉलेज निवडीबद्दलचं आकर्षण असतं, कारण कधी हे कॉलेज निवडतं कोण, त्यांचे आई बाबा निवडतात कॉलेज. मुलाला आता एक असं संशोधनांती असंच समजलं की जे 15 वर्ष एका जवळच्या शाळेत असतात त्यांना बाहेर जाण्याची फार म्हणजे लांब कुठेतरी असं ट्रेनमधनं जाणं बिणं त्यांना उत्सुकता वाटते. पण जरूर पुढे प्रॉब्लेम झाला तर आई वडिलांना त्यांची चिंता वाटते. एक प्रश्न आलेला आहे इथे, इयत्ता 9वीची परीक्षा न घेता प्रथम सत्र व चाचणी परीक्षांवर मूल्यमापन केले गेले आहे. त्यावरून रिझल्ट लावला गेला आहे. त्यावरून येणाऱ्या वर्षाच्या 10वीच्या निकालावर त्याचा कितपत परिणाम होईल. आता मला तरी असं वाटतं की काही परिणाम होणार नाही, कारण ही जी डिसिजन घेतलेली आहेत ही राज्य सरकारने घेतलेली आहे. फक्त एवढंच की मुलं जरी पास झाली, 9वीला पास झाली, त्यांचं मूल्यमापन केलं गेलं, त्यांच्या परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत, तरीही ती मुलं पास होऊन ज्यावेळी 10वीत गेली त्या 10वीमध्ये त्यांना आता येणाऱ्या परीक्षांवर, म्हणजे आता जे 10वीत मुलं आहेत आता गेलेली आहेत, कारण 9वीचा प्रश्न आलेला आहे इथे मला, तर त्या परीक्षांवर काही होणार नाही. फक्त आता ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे, पण ऑनलाईन म्हटल्यानंतर पुन्हा ग्रामीण भाग आला आणि शहरी भाग आला. सगळ्यांकडे स्मार्टफोन असतील नसतील तो विषयच वेगळा आहे. त्याच्यावर खूप चर्चा झाली, त्यावर खूप बोलणं झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या ऑनलाईन शिक्षणात आता चालूच आहे, पण त्या ऑनलाईन शिक्षणात पण त्रुटी आलेल्या आहेत, एवढंच मी इथे तुम्हाला सांगू शकते. दुसरा एक प्रश्न आहे की 15 ते 20 वर्षाच्या वयांच्या मुलांना मानसशास्त्र विषयावर चर्चासत्र ठेवले पाहिजे का. हो, बेडगे सरांनी विचारलेला प्रश्न आहे. धन्यवाद बेडगे सर, चांगला प्रश्न आहे. 15 ते 20 वर्षाच्या वयाच्या ते कुमारावस्थेतील आहेत. ह्या वयातल्या मुलांना वेगळा विषय त्यांना फार क्युरिओसिटी असते. आणि ही क्युरिओसिटी कशाबद्दल असेल तर प्रत्येक गोष्टीबद्दल असते. आता साधारणतः इथे एक 15 ते 20 वर्षामध्ये रिलेशनशिप मेंटेन ते जास्त करतात. त्यांना एक प्रेम आणि आकर्षण ह्या 2 नाण्याच्या वेगवेगळ्या बाजू आहेत. पण हे प्रेम किंवा आकर्षण हे काही वाईट नाही, पण मुलांना त्याचं योग्य आणि अयोग्य ज्ञान देणं फार महत्त्वाचं आहे. आजकाल आपल्याकडे असं कळतं की बाबा की असं आहे म्हटल्यानंतर असं म्हणजे की बाबा एखाद्या मुलाला मुलगी एखादी आवडलेली असेल तर लगेच त्याचा खूप उहापोह होतो. उहापोह करण्याचं काही कारण नाही आणि हे पालकांनी समजायला पाहिजे की त्याच्या रूट कॉज काय आहे. बाबा असं शोधून काढा. पूर्ण तुम्हाला उत्तर मिळाल्याशिवाय त्या उत्तराचा उहापोह करू नका. म्हणजे जास्त काही फक्त आपल्या बाबतीत बोलणं तितकंच गरजेचं आहे. आणि जर चर्चासत्र ठेवू नका, कारण आता सायबर बुलिंग पण होत आहे.
सायबर बुलिंग हा मुख्यत्वे ह्याच वयोगटातल्या मुलांच्या बाबतीत होत आहे. मग ही मुलं अशी का वागतायत, त्याचं कारण काय आहे, हा पुन्हा आपल्याकडे वेगळा विषय आहे. त्यामुळे याच्यावर सत्र सत्र ठेवणं सर अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद सर. आता आपण एक माणसाच्या गरजा, आता प्रत्येक गोष्ट ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी झाली आपल्याला विषय आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स मधले 6 विषय असतात. त्या 6 विषयाचं प्रत्येक विषयामध्ये आर्ट्सला गेला तर एकंदरीत 49 विषय असे आहेत. 49 विचार करा की वेगवेगळे विषय म्हणजे की सायकोलॉजी आहे, सोशॉलॉजी आहे, जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे, खूप आपल्याला नेमकी कोणती लँग्वेज पाहिजे, आपण कुठली लँग्वेज. फास्ट मी इथे जरा उल्लेख करू शकते की इंग्लिश मिडियमच्या मुलांना हायर मराठी हे तसं बघायला गेलं तर लिहायला येत नाही आणि त्याचा अर्थबोधही होत नाही. पण मग अशी मुलं ज्यावेळी निवडतात तर मग त्यांना विषय कुठले निवडायचे हे त्यांना ह्याचं पण मार्गदर्शन केलं. 6 विषय तर सगळीकडेच आहेत. आर्ट्सला जा 6 आहेत, कॉमर्सला जा 6 आहेत, तुम्ही सायन्सला जा 6 आहेत. पण इथे आवर्जून सांगायचं आहे की 6 विषयांमध्ये इंग्लिश हा विषय कंपल्सरी आहे, हे मुलांना जाणीव करून द्या. दुसरा एखादी लँग्वेज असते. तिसरे एक कॉमर्समधले 4 विषय असतात, सायन्समधले 4 विषय आर्ट्समधले 4 विषय असतात. हे 4 विषय तर स्वतःहून काहीतरी इंटरेस्ट आहे. आता इंटरेस्ट पुन्हा कसा शोधायचा, विषयातला इंटरेस्ट, तर आई वडील न सांगता तो मुलगा आपणहून एखादं 10वी पर्यंत आपणहून एखादं पुस्तक स्वतः काढतोय आणि स्वतः आपण आई वडील म्हणतात की बाळा तो अभ्यास कर बोलल्यावर सहजासहजी मुलं अभ्यास करत नाही. पण एकच पुस्तक ज्यावेळी बघतोय त्यावेळी कदाचित त्या पुस्तकामध्ये, त्या विषयामध्ये त्या मुलाला आवड असेल आणि ही आवड आपल्याला कळल्यानंतर ज्यावेळी 10वीचं विषयाची निवड करायची असते त्यावेळी त्याचे जे आवडीचे विषय आहेत ते आवर्जून इथे घालता येतील. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे ज्यावेळी मुलगा सायन्सला जातो, 90% 90 अबाव जो कोणी सायन्स घेत असेल त्या सायन्सच्या मुलाला जाणीव करून द्या की एकंदरीत 10 विषय आहेत. आता तुम्ही म्हणाल 10 कसे, तर सगळीकडे 6 विषयच असतात. पण सायन्स हे असं फील्ड आहे की त्याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2, म्हणजे आता तुम्ही मॅथ्स घेतलं भाग 1 आणि गणिताचा भाग 2, तुम्ही केमिस्ट्री घेतलं तरी भाग 1 आणि भाग 2 आहेत, तुम्ही फिजिक्स घेतलं तरी भाग 1 आणि भाग 2 आहेत, बायोलॉजी घेतलं तरी भाग 1 भाग 2 आहेत. तर हे तुम्ही त्या मुलाला सांगा. फक्त 90% मिळाले म्हणून तू सायन्स घे, पण सायन्स घेण्याच्या मागची कारणं काय आहेत त्या मुलाला एवढं सांगून सुद्धा तो मुलगा अभ्यास काहीतरी ध्येय ठरलेलं आहे, मला पुढे काहीतरी करायचं आहे. ज्यावेळी ध्येय ठरलेलं असतं त्यावेळी ती मुलं कितीही एफर्ट्स आले, कितीही त्रास झाला, कुठलीही संकट त्यांच्याकडे आली तरी ते आपलं ध्येय सोडत नाहीत. कारण त्यांनी कुठेतरी त्यांनी असं एक ठरवलेलं असतं की मला ह्या क्षेत्रातच जायचं आहे. आता ध्येय निश्चिती करताना पहिला स्मार्ट गोल आपल्याला बघायला पाहिजे. स्मार्ट गोल म्हणजे स्पेसिफिक. आपल्याकडे स्पेसिफिक काय आहे हे मुलाला समजलं पाहिजे. माझ्याकडे कुठल्या चांगल्या क्षमता आहेत, माझ्याकडे कुठली चांगली कौशल्य आहेत आणि ही जर कौशल्य माझ्याकडे चांगली असती तर माझ्याकडे असलेल्या कौशल्यांवर मी काय काय करू शकतो हे म्हणजे त्याच्याकडे असलेली स्पेसिफिक म्हणजे विशेष कौशल्य, विशेष गोष्ट. दुसरं म्हणजे एम म्हणजे मेजरेबल. पूर्ण करायचं आहे. माझ्याकडे तेवढं आहे का, मी त्या माझ्याकडे असलेल्या
एखाद्या ॲप्टिट्यूडचं मी मोजमाप करतोय का? आणि जर मी खरोखरच मोजमाप करत असेल तर मी त्याच्यात यशस्वी नक्की होईन. म्हणजे आपल्याला एक विशेष आपल्याकडे असलेल्या कुठल्याही कौशल्याच्या आधारावर आपण ते मोजमाप करतो आपलं. आणि S, M आणि A अचीव करायची आहे. मग मी काही झालं तरी मला ते पाहिजेच. एक प्रश्न आलेला आहे, मुलांचे बेसिकवर काय काय अवलंबून असतं? बेसिक म्हणजे ज्यांनी कोणी मला प्रश्न विचारायचा. ओके बेडगे सर, बेसिक म्हणजे नक्की आपल्याला काय म्हणायचं आहे ह्या इथे? मला जरा एक डिटेल जरा प्रश्न आला तर मी त्याचं उत्तर देऊ शकेन. एक वैष्णव सरांचं स्वागत आहे. थँक्यू सर. आणि मला बेसिकवर काय काय मुलांच्या बेसिकवर काय काय अवलंबून असतं? बेसिक या शब्दाचाच अर्थ, मुलांचं बेसिक म्हणजे काय येणार त्याच्यामध्ये? मुलांची पहिली गोष्ट म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता आहे का? बेसिक आहे ते, बुद्धिमत्ता आहे का? दुसरं आपल्याला असं म्हणता येईल त्यांचं की त्याच्याकडे बुद्धिमत्ता असल्यानंतर अभियोग्यता आहे का? हे बेसिक झालं. त्यानंतर त्याच्याकडे असलेले स्वभाव विशेष, स्वभाव कुठले कुठले आहेत त्याच्याकडे? काय बोललेलं आहे त्या क्षेत्रासाठी योग्य आहे का? आणि जर तो मुलगा त्याची शारीरिक क्षमता बघणं फार गरजेचं असतं. म्हणजे आहेत पण शरीरयष्टी पोलिसांना जे काही त्यांचे नॉर्म्स आहेत, या नॉर्म्समध्ये ती शरीरयष्टी बसत नाहीये. मग अशी मुलं मेहनत घेतात कारण त्यांना त्यांचं फील्ड, त्यांचं ध्येय तेच असतं. म्हणून तुमचं कौशल्य झालं. दुसरं असं आहे की मेजरेबल आणि अचिवेबल, की जर त्याच्याकडे असेल तर तो नक्कीच अचीव करणारा असेल. त्यानंतर दुसरं आहे की आपल्याकडे तो गोल आहे तो रिअलिस्टिक असला पाहिजे. म्हणजे आता माझं ध्येय आहे, आता मला जर स्पोर्ट्समध्ये जायचं असेल तर मी 2 तास प्रॅक्टिस करून चालणार नाही. मला जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे, तरच मी त्या रिअल माझ्या गोलकडे जाऊ शकते. आणि जर मी त्या रिअल गोलकडे गेले तर माझं मी जे काही ध्येय माझ्या समोर ठेवलेलं आहे ते ध्येय टाईम बाउंडेड, म्हणजे टी म्हणजे टाईम बाउंडेड, म्हणजे त्या टाईमामध्ये मी करेन का? आता इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते स्मार्ट गोलचं. एक प्रश्न आलेला आहे, मुलांना सध्या मोबाईल, पहिली गोष्ट म्हणजे मला जरा ह्याचं उत्तर द्यायचं आहे. चांगला प्रश्न आहे, अतिशय छान प्रश्न आहे, कारण आजकाल सगळे पालक मोबाईल जास्त घेतात. पहिली गोष्ट म्हणजे आजकाल ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असल्यामुळे ते ऑनलाईन शिक्षण किती वेळ आहे मुलांना? हातात मोबाईल असतो, म्हणजे नुसतं मुलांना मोबाईल जास्त आवडतो म्हणून हाताळतात. मग मुलांना प्रश्न पडतो की मी जर मोबाईल घेतला तर आई वडिलांनी आम्हाला का बोलावं? आणि तो मुलगा कशासाठी मोबाईल वापरतोय, काय करतोय मोबाईलमध्ये, हे पालकांनी बघायला पाहिजे. कारण जास्त करून शालेय जी मुलं असतात हे जास्त आवडतं. आता तुम्ही बघितलं तर मोठेही गेम खेळतात, त्यांना फावला वेळ आहे. त्यामुळे मी म्हटलं ना तुम्हाला की घरामध्ये संवादाचा अभाव आहे, संवादच होत नाही, एकमेकांशी एकमेकजण बोलतच नाही. आता मग ह्याच्यासाठी उपाय काय? तर मी तुम्हाला एकच, मी जसं म्हणाले प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं. एकच उपाय आहे की ज्यावेळी तुम्ही सगळे एकत्र येता, सगळे घरातली माणसं एकत्र येतात, आई वडील एकत्र येतात, त्यावेळी प्रत्येकाने आपले मोबाईल बंद करा, घरामध्ये या, बसा आणि दिवसभरात काय झालेलं आहे ते मुलांशी शेअर करा. कारण आजकाल आता लॉकडाऊन आहे म्हणून नाही, पण
जिथे न्यूक्लिअर आणि जॉईंट फॅमिली असते, जॉईंट फॅमिलीमध्ये काका मामा म्हणजे इतर नातेवाईक असतात, त्यामुळे त्या मुलांचा वेळ जातो. आणि पण जॉईंट फॅमिलीमध्ये एक प्रॉब्लेम असा असतो की आपण कम्पेअर करतो, म्हणजे त्याला एवढे मार्क मिळाले तर तुला का नाही. पण हे समजून घ्या की त्याच्याकडे तेवढी ॲप्टिट्यूड आहे, तेवढी कपॅसिटी आहे एखाद्या माणसाकडे, पण एखाद्या माणसाकडे तेवढी कपॅसिटी नसते. आणि जर कपॅसिटी नसेल तर आपल्याला त्याला कितीही सांगितलं आहे, तर एखादं गणित आहे, तर गणितात सगळीच काही हुशार नसतात. पण मी इथे आवर्जून सांगेन की प्रत्येक मुलगा हा आणि त्यामुळे जे काही मोबाईल मुलं वापरत आहेत त्या मुलामध्ये मोबाईलमध्ये तो काय बघतोय, थोडंसं पालकांनी पण सतत त्यांच्या मागावर राहणं गरजेचं आहे. फक्त एवढंच की त्यांना न ओरडता त्यांना नेहमी पॉझिटिव्ह ॲप्रोच त्यांच्याशी ठेवायला पाहिजे, सकारात्मकरित्या त्यांच्याशी बोलायला पाहिजे आणि जरा प्रेमाने बोलायला पाहिजे. कारण काय होतं की घरामध्ये जर वादविवाद असतील तर मुलांना तेवढा चान्स मिळतो. आणि आई ओरडली तर वडील सावरून धरतात, वडील ओरडले असं वाटतं की चला मी जरी घेतला तरी आई काहीतरी बोलेल. पण असं न करता दोघांचं, मी म्हटलं ना की एक मतभेद आई वडिलांच्यात नसावे, म्हणजे आपली मुलं खूप छान होतात. कारण असते की बाबा आई बाबा तर एकत्र आहेत म्हणजे आपल्याला काही करता येणार नाही. अजून एक प्रश्न आलेला आहे, आई वडील नोकरीत असतात, मग मुलांना लक्ष देण्यासाठी वेळ नसतो, मग काय करावं. आजकाल मुलं ही बेबीसिटिंगमध्ये ज्यावेळी आई बाबांना लक्ष द्यायला वेळ असं नसतं, सतत तुम्ही जे असं म्हणालात की लक्ष देण्यासाठी वेळ नसतो, लक्ष देतात ती. कारण ज्यावेळी ऑफिसला जरी आई गेली तरी आईचे एक 5-6 फोन तरी आपल्या मुलाला नक्कीच असतात, दिवसातून 5-6 वेळा. म्हणजे ते साध्या साध्या गोष्टीला फोन करून विचारते, कारण ती आई आहे शेवटी, तिला आपल्या मुलांची काळजी असणारच. आणि म्हणून ती आई त्यावेळी वेळ नसतो असं नाही, जिथे परिस्थिती आहे. कारण आजकाल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपल्याला दोघांना जर नोकरी केली तर आपण लाईफस्टाईलमध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपल्या वाढवू शकतो. आणि जर एकाने नोकरी केली तर आपल्याला तुटपुंज ह्याच्यात राहावं लागतं. आणि त्यामुळे आई वडील नोकरी करतात, ह्याच्यात काही गैर नाही. पण संध्याकाळी घरी आल्यानंतर विचारतात की तू दिवसभरात काय केलं, अभ्यास किती केला, अभ्यासाचा. त्या मुलांना अपेक्षा असते, शालेय मुलांना अपेक्षा असते, आई वडिलांनी आपल्याला प्रेमाने जवळ घ्यावं, आपल्याला बसून अभ्यासा व्यतिरिक्त काहीतरी बोलावं. मग कुठे दिवसभराचे विषय असतील ते बोला. ती मुलं खूप छान खुश होतात. एक 10-15 मिनटं जरी आपल्याला वेळ मिळत नसेल तरी आई वडिलांनी मुलांसाठी वेळ हा काढलाच पाहिजे. आणि जर आई वडिलांनी मुलांसाठी वेळ काढला तर नक्कीच मुलं तुमच्याकडे अतिशय प्रेमाने सगळं काही आपल्या मनातलं बोलतील आणि अशी मुलं आपल्या लाईफमध्ये अतिशय सक्सेसफुल होतात. दुसरा एक धन्यवाद सर, प्रश्न चांगला आहे. 10वी आणि 12वीचे मुलं आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, त्याचे कारण मानसिकता बदलणे गरजेचे आहे का? चांगला प्रश्न आहे, अतिशय चांगला प्रश्न आहे. आताच तुम्ही एक बातमी ऐकली असाल, पुण्याची बातमी होती ती की एक 13 वर्षाच्या का 11 वर्षाच्या मुलाने, मला आता वय नक्की आठवत नाही, पण केवळ कार्टून मुद्दाम सांगावंसं वाटेल की कार्टून बंद केलं हे क्षणभंगूर आहे. ही एक क्षण होता तो. त्या क्षणाला जर आईने त्याला समजवलं असतं, म्हणजे कसं असतं की जर आपण त्याच्याशी बोललो असतो, त्याला चांगलं जवळ आणि आता ह्या वयामधल्या मुलांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही, त्यांना खूप राग येतो आणि तो मुलगा लगेच तसं करणार नाही. कदाचित, मला आता एवढी कल्पना नाही आहे,
पण कदाचित त्या मुलाला तो मुलगा खूप रागिष्ट असणार, त्याला कोणी बोललेलं आवडत नसणार आणि थोडंसं काही बोललं तर त्याला राग येत असणार पहिल्यापासूनच. असं काही नाही की तो आत्ताच त्याला राग यायला लागला, पहिल्यापासूनच तो रागीट असणार. या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचं कसं असतं, ज्यावेळी आम्ही तेही बघतोय प्रॉब्लेम आहे. आमचा जे स्टॅनाईन आहे ते स्टॅनाईन हाय गेले समजा, तर त्या हाय गेलेल्या स्टॅनाईनमध्ये आम्हाला लगेच कळतं की ह्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्ही त्याच्या पालकांना सांगतो आणि जर असे केसेस असेल तर जर मुलगा एखादा रागीट असेल खूप, तर त्यांना एकटं कधी सोडायचं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्याबरोबर सतत राहायचं की बाबा राग आहे, कधी पण राग येऊ शकतो त्याला, तर तेवढं कळणं फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं ठीक आहे. आई आणि वडिलांनी अजून एक दुसरा प्रश्न आलेला आहे. आई आणि वडिलांनी मुलांसमोर वादविवाद करणे चूक की बरोबर? नक्कीच चूक आहे. कारण आई वडिलांनी मुलांसमोर वाद केले तर त्याचा त्या मुलांवर परिणाम उलटा होतो. कारण त्या मुलांना मगाशीच पटत नाही, तर ही दोघं आम्हाला काय सांगणार आहे? ही मुलं बाहेरचा मार्ग पत्करतात. बाहेरचा मार्ग म्हणजे मित्राची आई चांगली, तुझ्यापेक्षा मित्राची आई चांगली आहे, ती मला संपूर्ण काही देते, ती माझ्याशी खूप छान बोलते, असं कुठेतरी त्या मुलाच्या मनामध्ये आपल्या आईवडिलांबद्दल नाराजी व्यक्त होते. आणि त्यामुळे आईवडिलांनी तर कधी तर ते कुठल्याही बाबतीत चूकच आहे. दुसरं म्हणजे अक्कलकोंड एकच चाइल्ड असतं फॅमिलीमध्ये आणि 2 चाइल्ड असतात, म्हणजे 2 अपत्य किंवा 1 अपत्य असतं. ज्यावेळी अशी कंडिशन असते त्यावेळी घरी सुखसोयी चांगल्या असतात, पण त्याला जी लोनली एकटेपणाची जाणीव होते अशी मुलं की ज्यांना जास्त बोलायला आवडत नाही कोणाशी, त्यांना कोण घरी आलेलं आवडत नाही. उलट अशी मुलं जी असतात ती आपले नातेवाईक जरी आले तरी ते 2 दिवस 3 दिवस राहिले तर लगेच ती मुलं आहेत ते आईवडिलांना विचारतात की बाबा हे कधी जाणार. अशी म्हणजे मला अनुभव आहेत म्हणून मी तुम्हाला इथे तो अनुभव शेअर करते. आणि त्यामुळे ती मुलं एकलकोंडी होतात. त्या मुलांना ते स्वतःही जात नाहीत. कारण आपल्याकडे जर लग्न समारंभ असेल तर लग्न समारंभाला ती मुलं स्वतःही तिथे जात नाहीत, आई वडील बोलवतात त्यांच्याबरोबरही जात नाहीत. आणि त्या मुलांना असं काय म्हणणार ना, सोशल जे त्यांचं कोशण असतं, म्हणजे सामाजिक कोशण, हा जो सामाजिक कोशण असतो तो अतिशय कमी असतो. कारण लहानपणात आता इथे पण मी आई वडिलांना सांगेन, कारण आपण ज्यावेळी एक मूल असतं त्यावेळी आपण त्याला आई वडील फार जपत असतात. त्याला शाळेत घेऊन जातात, त्याला 1ली ते 4थीपर्यंत त्याचा अभ्यास घेतात. जसा जसा तो मोठा होत जातो तसं त्याला खेळायला बाहेर सोडत नाही. का तर आईवडिलांना कुठेतरी भीती वाटते की माझा मुलगा पडेल, त्याला लागेल, अशा आईवडिलांना कुठेतरी भीती वाटते. आणि मग ते त्याला अतिशय जपतात. ज्यावेळी ते त्याला जपतात तीच मग त्याला सवय लागते. आणि जसा तो मोठा होतो तसं त्याला खाली गेला तरी मग म्हणजे बिल्डिंगच्या खाली मित्रांमध्ये मिक्स केलं तरी त्याला कधी कधी मित्रही आपल्यामध्ये सामावून घेत नाहीत. आणि त्यामुळे तो मुलगा त्यांच्या वेळी नसतात. अजून एक संजय सरांचा प्रश्न आलेला आहे. संजय सर धन्यवाद. आजची तरुण पिढी खूप शीघ्रकोपी आहे, वाद वाढवतात. घरातील आई वडिलांनी समजावले तर पटत नाही, परंतु तेच दुसऱ्याने सांगितले तर पटते. असे का? कारण अशा मुलांच्या मनात आई वडिलांविषयी एक तिढी निर्माण झालेली असते. का तर त्याच्यात अगोदर काहीतरी घडलेलं असेल
किंवा कदाचित आई वडील त्या एखादा विषय असेल त्या विषयाला घेतलं असेल आणि त्याचे मित्र चांगले नसतील कदाचित, त्यामुळे ते आई वडिलांना पसंत नसतील आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्यांनी सांगितलेलं जास्त पटतं. माझ्या आई वडिलांना मी काही सांगितलं तरी ते मला पाठवणारच नाहीत, ही त्यांच्या मनातच बसलेलं असतं. म्हणून मी इथे पालकांना पुन्हा सांगावं असं मला वाटेल की सकारात्मक गोष्टी, मुलगा नकारात्मक गोष्टींचा विचार किंवा तुम्ही नकारात्मक गोष्टींचा विचार केला तर तो त्या मुलाला त्याचा परिणाम होतो. आणि सकारात्मक गोष्ट एखाद्या वेळी जर तुम्ही सांगितली तर तो मुलगा शेअरच करत नाही. आपल्याला सांगितलं की हा इथे हे करू नकोस असं सांगितलं तर आई वडील हे नाही सांगत की का करू नको. त्याचं आजकालच्या मुलांना कारण पाहिजे असतं. तू मला सांगते ना नको करू, ठीक आहे, पण का करू नकोस, काय कारण आहे हे कदाचित पुढचं ज्या कदाचित घडणार नाही. अजून एक आजची मम्मी मुलांमध्ये फरक करते, शेजारची आहेत म्हणते, चूक की बरोबर? हे नक्कीच चूक आहे. कधीही आपल्या मुलांचं आईवडिलांनी कौतुकच केलं पाहिजे. अशा खूप घरातल्या गोष्टी असतात की आपण दुसऱ्यांना सांगतो. का दुसऱ्यांना सांगतो तर आपल्याला असं वाटतं की दुसऱ्यांना सांगितलं, इव्हन आपल्या नातेवाईकांना सांगतो की नातेवाईकांना सांगितल्यानंतर ते कदाचित त्या माझ्या मुलाला समजावतील आणि त्याच्यामध्ये फरक पडेल. पण आताच्या मुलांना असं वाटतं की माझ्या घरातल्या गोष्टी आहेत, माझ्या आई आणि वडिलांच्या पुढ्यात घडलेल्या कुठल्याही घटना आहेत, या माझ्या व्यतिरिक्त, माझ्या घराव्यतिरिक्त कुठल्याही बाहेरच्या तिराईक व्यक्तीला कळू नये. का कळू नये तर कारण शेवटी आई वडील हेच मला बघणार आहेत, हे मुलाला सतत वाटत असतं. आणि म्हणून मला इथे सांगावं असं वाटतं की आपला मुलगा आपला आहे आणि आपल्या मुलाच्या चुका किंवा काही गोष्टी असतील त्या आपणच शेवटी सॉल्व करणार आहोत. तर नक्कीच या गोष्टी मुलांना आवडत नाही. दुसरा एक प्रश्न आलेला आहे, अभ्यासात लक्ष कमी पण खेळात जास्त आवड असेल तर पण त्याला अभ्यास करावा लागेल. आता असेल तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपलं करिअर करता येतं, हे खूप जणांना माहीत नाही आहे. आता स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहे, स्पोर्ट्समध्ये खूप करिअर, फक्त कोचेस किंवा एक प्लेयर. तर स्पोर्ट्समध्ये इतकं करिअर चांगलं आहे की स्पोर्ट्स सायकॉलॉजी आहे, स्पोर्ट्स न्यूट्रिशन आहे, स्पोर्ट्स डायटिशियन आहे. हे सगळं जे आहे स्पोर्ट्सशी रिलेटेड असलेलं जे करिअर आहे हे मुलांना अतिशय आवडतं. पण त्यांना ॲक्च्युली त्या स्पोर्ट्समध्ये म्हणजे ते करिअर कसं करायचं त्यासाठी बेसिक त्यासाठी हे मुलांना अजून माहीत नाही आहे. आणि हे माहिती करण्यासाठी त्यांनी नक्कीच चांगल्या एखाद्या समुपदेशकाचा सल्ला घेणं योग्य असेल. एक प्रश्न आहे, शेजारच्या वैभवनी 100% मार्क घेतले आणि तू 99% घेतले, हे म्हणणे चूक की बरोबर? हे म्हणणे सुद्धा चूक आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या कुवतीने, ज्याच्या त्याच्या अभियोग्यतेने ही मुलं मार्क मिळवत असतात. कदाचित 100%वाला वेगळ्या फील्डमध्ये जाईल, पण 99%वाला वेगळ्या फील्डमध्ये जाईल, पण 99%चा प्रोग्रेस अधिक होईल कारण त्याच्यामध्ये असलेली ॲप्टिट्यूड. आणि जर तुम्ही समन्वय साधला तर दोघंही चांगल्या ठिकाणी, चांगल्या प्रोग्रेसमध्ये असतील आणि चांगल्या पोस्टवरती दोघंही असतील. कारण 1% नेहमीच काही फरक पडत नाही. इन द सेन्स टक्के हे जास्त करून आपण बघतो, आपले पालक बघतात. टक्क्यांपेक्षा मुलांची मानसिकता, मुलांचं शारीरिक गोष्टी आहेत, मानसिक गोष्टी आहेत, ते सांगावं असं वाटतंय की
जे काही मार्क मिळवत आहेत ते 70% वाला पण मिळवतोय मार्क, पण तो आनंदाने ते मार्क मिळवतोय. 99% वाला अतिशय मेहनत घेतोय, सतत अभ्यास करतोय आणि त्याला 99% मिळत आहे. 70% वाला एकदम दिलखुलास अभ्यास करतोय. तो आई बोलते ह्याला काय, हा म्हणजे असे मला फोन आलेले आहेत की आमचा मुलगा अजिबात अभ्यास करणार, हा काय अभ्यास करतच नाही, हो कसा पास होईल सांगता येत नाही. पण तोच मुलगा अभ्यास करतो, कारण त्याला ज्या गोष्टीत आवड असते त्या गोष्टीत तो पक्का झालेला असतो, एकदम छानपैकी त्यांनी तयारी केलेली असते आणि त्या मुलाला 70% मिळतात. आणि असं म्हणतात की अरे ह्याला 70% मिळाले पण ह्यांनी काहीच अभ्यास केला नव्हता. हे आपल्याला ज्यावेळी रिझल्ट लागतो त्यावेळी ह्या गोष्टी सगळ्या ऐकायला येतात. अजून मला इथे आपल्याकडे एक लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये पालकांचं म्हणणं काय निदर्शनात आणून द्यायला पाहिजे. नाही. आता मी इथे माझ्या वैयक्तिक माझं मत असं आहे की सकाळी कशाला उठायला पाहिजे. म्हणजे जो मुलगा 10वी अभ्यास जर दिवसभर तो मुलगा अभ्यास करत असेल आणि रात्री त्याला 8 तास कमीत कमी झोप पाहिजे झालेली आहे. मुलं दिवसभर झोपतात, रात्री ते जागतात, त्यावेळी रात्री नक्की ते हा पुन्हा प्रश्नचिन्ह आहे. आणि हे प्रश्नचिन्ह ज्यावेळी आपल्या समोर येतं त्यावेळी असं वाटतं की नाही रात्रीचा अभ्यास करणं योग्य आहे की अयोग्य आहे. मग कोण कोण समुपदेशकांचा सल्ला घेतं. तर माझं तर मत आहे की रात्रीचा अभ्यास हा अयोग्यच आहे. रात्री मुलाने 8 तास एखाद्या मुलाची 8 तास झोप पूर्ण झाली तर तो मुलगा चांगला आणि त्याला इंटरेस्ट पण आहे. आता अभ्यास करण्याच्या सवयी आहेत, त्याला आपण स्टडी हॅबिट म्हणतो. काय काय जण एक पाटी असतात, एकदा वाचल्यावर त्यांच्या लक्षात राहतं. काय काय जण 2-3 वेळा वाचल्यावर त्यांच्या लक्षात राहतं. काय काय जण 4 आणि 5 वेळा वाचल्यावर लक्षात राहतं. आता आपल्या मेंदूमध्ये ब्रेनची जुळणी, न्यूरॉनची जुळणी सतत केली की नाही का ती आपल्याला लगेच आठवते. आणि एखादी गोष्ट आपण 8 दिवसानंतर केली तर आपल्याला त्या गोष्टीला आठवायला वेळ लागतो. का असं? तर आपल्याला आवडता विषय आहे 10वी पर्यंत, आपण 9वी पर्यंत पण काही बघत नाही, मुलांकडे एवढं लक्ष देत नाही पण जास्त, कारण 10वी हे महत्त्वाचं आहे, नक्कीच महत्त्वाचं आहे. पण 10वी हा बेस आहे, मी अजूनही सांगते. आणि 12वी हे त्याचं करिअर आहे. 12वीमध्ये करिअर त्याचं घडत असतं. दुसरं मला सांगावं असं वाटतं की पालकांच्या अशा तक्रारी असतात की एका जागी बसून तो अभ्यासच करत नाही हो, तो अभ्यास करायला बसला का हळूहळू आडवा होतो. मुलं आहेत ती थोड्या प्रमाणात आपलं लक्ष आहे ते फक्त 9 मिनटं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आणि बाकीचा जे वेळ आहे तो टंगळमंगळ करतो. टंगळमंगळ म्हणजे काय? तर थोडंसं इकडे बघेल तिकडे बघेल, पुन्हा आपल्या वाचनात राहील. आणि असं ज्यावेळी मुलं करतात त्यावेळी त्या मुलांना आवड असते अभ्यासाची, पण त्यांना एका जागी बसणं शक्य नसतं, कारण ती मुलं चंचल असतात. आई वडिलांना एवढंच वाटतं की त्यांनी 2 तास एकाच जागी बसून अभ्यास करायला पाहिजे. आणि ते मुलं आहेत, मुलांचं वेगवेगळे त्यांचे स्वभाव आहेत, त्या स्वभावामध्ये करायला पाहिजे आपण. आणि ॲडजस्टमेंट जे आहे ॲडजस्टमेंट आपण करू शकतो. मुलांची हेल्थ ॲडजस्टमेंट आहे, शारीरिकदृष्ट्या मुलगा कसा आहे, त्याचा आहार कसा आहे, त्याला योग्य आहार मिळायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण इमोशनल तो किती आहे, किती प्रकारे त्याला लगेच राग येतो किंवा त्याला दुःख होतो, किंवा त्याला बहीण आणि भाऊ तर
अगोदर बाजू आई कोणाची घेते, या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा मुलांमध्ये वाद होऊ शकतो आणि त्या मुलांमध्ये वाद झाले तर परिणामी त्यांच्या पालकांमध्ये सुद्धा वाद होतात. एक प्रश्न आलेला आहे, अभ्यासाची मुलांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी काय करावे. आता इथे मला मुद्दाम चांगला प्रश्न आहे, खूप चांगला प्रश्न आहे. अभ्यासाची आवड निर्माण करणं, पहिली गोष्ट अभ्यासामध्ये इंटरेस्ट आहे की नाही तो बघा, आवड आहे की नाही तो बघा. अभ्यास 6 विषय असतील तर त्या मुलाला 6 विषय आवडत नसतील, पण त्या मुलाला जो विषय आवडतो त्या विषयामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे तर त्याच्या नोट्स काढायला पाहिजे. त्या विषयावर तो पुढे कसा जाईल. मी इथे तुम्हाला एक उदाहरण नक्की सांगेन. एखाद्याला ड्रॉइंग जर आवडत असेल तर ड्रॉइंगमध्ये ॲनिमेशन्स आहेत, एक आर्किटेक्चर फील्ड आहे तुमचं, त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स फील्ड आहेत, NIT NIFD अशासारख्या संस्था आहेत, तुम्ही येऊ शकता. म्हणजे त्या मुलाची आवड, जर तो मुलगा लहान आणि त्या ड्रॉइंगमध्ये चांगला असल्यावर गव्हर्नमेंटच्या त्यांनी इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी जर परीक्षा दिलेल्या असतील तर नक्कीच तो BFAची 12वी नंतर BFAची एंट्रन्स एक्झाम देऊन पहिल्या वर्षाला प्रवेश मिळवू शकतो. म्हणजे आता ही आवड जी आहे ही आवड निर्माण केलेली नव्हती, तर ही आवड त्याच्यामध्ये अगोदरच होती. त्याला फक्त आपण काय म्हणतो, आपण त्याला पुश केलं की जा पुढे जा. म्हणून सकारात्मकरित्या मुलांशी बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी त्या विषयामध्ये ज्याला आवड आहे त्या विषयामध्ये त्याला अभ्यास करू दे. बाकी जे विषय आवडत नाही आहेत त्या विषयाचे आपण मुलं अभ्यास उशिरा करायला घेतात. उशिरा करायला घेतात म्हणजे परीक्षा आल्यानंतर 8 दिवस अगोदर त्या अभ्यासाला सुरुवात करतात. तर आई वडिलांना एवढंच सांगेन की त्यांनी एवढं लक्ष ठेवायचं आहे की मुलगा कुठला पुस्तक आधी घेतो आहे, कुठल्या विषयाचा अभ्यास आधी संपलेला आहे, कुठल्या विषयाचा अभ्यास शिल्लक आहे, किती विषय किती त्या अभ्यासातले म्हणजे किती धडे त्याचे पूर्ण झालेले आहेत. हे जर केलं आई वडिलांनी, म्हणजे आता मी म्हटलं ना आई वडिलांचा सहभाग, तर हा सहभाग इथे आई वडिलांचा असणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्या गोष्टी बघण्यापेक्षा जर त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी बघितल्या तुम्ही तर त्या पॉझिटिव्ह गोष्टींवर काम करा. आणि गोष्टी बोलल्यात आणि एक निगेटिव्ह, तर त्या मुलाला त्याचा योग्य मार्गदर्शन मिळेल आणि आई वडिलांबद्दल त्या मुलाला आदर राहील. इथे एक प्रश्न आलेला आहे, अभ्यास 4 तास केलेल्यानंतर घेणे आवश्यक आहेत, मानसशास्त्रदृष्ट्या चूक आहे की बरोबर आहे. अभ्यास जर त्या मुलाने 4 तास केला असेल, कंटिन्यू तो बसला असेल तर त्याला ब्रेक देणं महत्त्वाचंच आहे ना. त्याला उलट तो जरी उठला नाही तरी आई वडिलांनी सांगायला काहीतरी दुसरा कुठला तरी आवडीच्या छंदामध्ये एक 15 किंवा अर्धा तास जरी त्याचा गेला तरी त्याचं माइंड फ्रेश होतं. मी असं ऐकलं, म्हणजे माझ्याकडे अशा केसेस आलेल्या आहेत की मुलं अभ्यास लावून गाणी ऐकतात आणि त्यांचा अभ्यास होतो, व्यवस्थित होतो. हे मला जास्त करून जे ज्यांना एक अपत्य आहे किंवा ज्यांना एकच मूल आहे अशांच्या घरात मला जास्त आढळून आलेलं आहे. कारण त्यांना त्यांचे विचार शेअर करायला कोण नसतं आणि त्यामुळे त्यांना कुठला तरी आवाज कानावर आला पाहिजे. अभ्यास ते आपला करत असतात पण आवाज कानावर आला तो त्याचा अभ्यास चालू असतो, पण आवाज असल्यामुळे त्याचा अभ्यास अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. स्त्री भ्रूण हत्या अच्छा, आता हा आपला विषय पालकांचा सहभाग. खरं म्हणजे स्त्री भ्रूण हत्या हे चुकीचंच आहे. कारण जर आपण एकंदरीतच मुलींचं आणि मुलांचं जर आपण जर बघितलं म्हणजे को एज्युकेशन जर आपण बघितलं तर आजकाल मुलं आणि मुली या एकंदरीत जर मुलींची शाळेमध्ये जर बघितलं तर मुलांशी बोलण्याची तर ते
हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक मिनिट जरा मला एक प्रश्न आलेला आहे. धन्यवाद सर, आपण मला माझे जे कौतुक केले त्याबद्दल सर आपले आभार मानते. एक विस्मरणाचे कारणे सांगा. आता विस्मरण आठवतच नाही काय काय गोष्टी, कारण तिथे आपलं कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी लूज होतं. जर कॉन्सन्ट्रेशन लूज झालं तर ते पूर्ववत आणण्यासाठी आपल्याला योगा, मेडिटेशन तर करायलाच पाहिजे. मेडिटेशनने मुलांच्या मध्ये फार फरक पडतो आणि त्या मेडिटेशनने मुलांमध्ये विस्मरणाचे प्रमाण कमी होतं, योगा केल्यानेही कमी होतं. आणि शिवाय मुलं जे अभ्यास करतात ते अभ्यास वरवरचा करतात, कारण मुलं पाठांतरावर जास्त भर देतात. एकदा पाठांतरावर जास्त भर दिला पाठांतर करण्यापेक्षा त्या विषयामध्ये काय आहे हे जर मुलांनी समजून घेतलं तर त्या पाठांतराची त्याला गरज वाटणार नाही असं मला वाटतं. आणि जर पाठांतर केलं तर मुलं पाठ करतात, ते आपल्या मनामध्ये पाठ करतात, काहीच आठवत नाही. ते लिहायला जातात